हॅलो स्टुडंट्स, तर आपण व्हेक्टर या चॅप्टरची सिरीज बघत आहोत आणि या चॅप्टरमध्ये आपण म्हणजे या आधीच्या व्हिडिओमध्ये सेक्शन फॉर्म्युला बघितलं, सेक्शन फॉर्म्युलाचं थेरम बघितलं, त्यानंतर सेंट्रॉइड आणि मिड पॉईंटचं फॉर्म्युला बघितलं आणि त्यानंतर एक्सरसाइज नंबर 5.2 मधलं काही क्वेश्चन्स बघितले। त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 होमवर्क पण दिलं होतं। ते दोन्ही होमवर्कचं मी आन्सर पण सांगितलं होतं। आय होप की तुम्ही ते 2 होमवर्क कंप्लीट केले असणार। ओके, आता आपण या व्हिडिओमध्ये जे काही मागच्या व्हिडिओमधलं क्वेश्चन घेतलं होतं त्याच्या समोरचं क्वेश्चन्स कंटिन्यू करूया। तर आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे। क्वेश्चन असा आहे की द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट्स A and B are 6a bar plus 2b bar and a bar minus 3b bar. If the point C divides the AB in the ratio 3:2, show that the position vector of C is 3a bar minus b bar. तर क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की ए बी लाईन आहे, ए बी लाईन पैकी ए चा पोझिशन वेक्टर आणि बी चा पोझिशन वेक्टर दिला आहे आणि ह्या ए बी ला सी पॉइंट 3:2 या रेशिओने डिवाइड करत आहे। मग सी पॉइंटला ए बी ला सी हा पॉइंट 3:2 रेशिओने जर डिवाइड जर करत जर आहे म्हणजे याचा अर्थ असं की आपल्याला ह्या सी पॉइंटचं पोझिशन वेक्टर काढा म्हटलाय ना, तो पण किती यायला पाहिजे 3a बार मायनस b बार, बरोबर। ओके, चला बघा कसं याला सॉल्व करायचं आहे। लेट सी बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ सी ऑफ पॉइंट सी। सो सिंस C divides line AB in the ratio 3:2, क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे की C हा पॉइंट AB ला डिवाइड करतो इन द रेशिओ 3:2। मग मला सांगा की हा क्वेश्चन मध्ये असं नाही म्हटलं आहे की C हा AB ला इंटरनली डिवाइड करतो की एक्सटर्नली। अशा वेळी जर असं जर दिलं नसेल की इंटरनली किंवा एक्सटर्नली डिवाइड करतो म्हणजे कसं करतो हा जर दिलं नसेल तर अशा वेळी लक्षात ठेवा नेहमी कन्सिडर करायचं की सी कोणताच पॉइंट असो जो कोणाला पण डिवाइड करतो आणि कसं डिवाइड करतो हा दिलं नसेल तर इंटरनली डिवाइड करताय असंच कन्सिडर करून सॉल्व करायचं। म्हणजे याचा अर्थ सी पॉइंट ए बी ला इंटरनल डिवाइड करताय असं आपण कन्सिडर करायचं आणि असं केल्याच्या नंतर आपण लावायचं सेक्शन फॉर्म्युला। काय आहे सेक्शन फॉर्म्युला? सी बार इक्वल टू पहिला नंबर जो रेशिओचा पहिला नंबर असेल तो इंटू सेकंड पॉइंटचा पोझिशन वेक्टर म्हणजे बी चा पोझिशन वेक्टर आणि बी चा पोझिशन वेक्टर काय आहे a बार मायनस 3b बार। तिथे लिहावं लागेल a बार मायनस 3b बार। देन इंटरनल डिव्हिजन कन्सिडर करायचं असेल आहे म्हणून मी म्हटलं प्लस लिहायचं। त्यानंतर दुसरा नंबर काय आहे इथे 2, दुसरा रेशिओ जो आहे 2 आहे 2 इंटू पहिल्या पॉइंटचं पोझिशन वेक्टर a बारचं पोझिशन वेक्टर काय आहे 6a बार प्लस 2b बार आणि डिवाइड मध्ये 3 प्लस 2, डिवाइड मध्ये काय आहे 3 प्लस 2। तर काय करायचं ह्या 3 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा। 3 इंटू a बार 3a बार मायनस 3 इंटू 3 9b बार प्लस 2 इंटू 6 12a बार प्लस 2 इंटू 2 4b बार आणि डिवाइड मध्ये काय राहणार 5, काय राहणार 5, बरोबर। सो 3a बार प्लस 12a बार किती होणार 15a बार मायनस 9b बार प्लस 4b बार मायनस 5b बार आणि डिवाइड मध्ये 5। सो देयरफॉर सी बार इक्वल टू दोघांना 5 ने डिवाइड करावं लागेल। दोघांनाही 5 ने जर डिवाइड जर केला तर 15 डिवाइड बाय 5 3a बार मायनस 5 आणि 5 कॅन्सल, काय राहणार b बार। तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला सी बारचं पोझिशन वेक्टर फाइंड करा म्हटलं होतं आणि हा झालं सी पॉइंटचं पोझिशन वेक्टर फाइंड करा म्हटलं आणि हा झालं सी पॉइंटचं पोझिशन वेक्टर जो काय मिळाला आपल्याला 3a बार मायनस b बार तोच आपल्याला प्रूफ करायचं होतं। समजलं? अरे समजलं काय? ओके, चला लिहून घ्या। व्हेरी सिंपल क्वेश्चन होता बघा, लिहा आजचं नेक्स्ट क्वेश्चन। काय क्वेश्चन आहे? प्रूव्ह दॅट the line segment joining the midpoints of the adjacent sides of a quadrilateral form a parallelogram। आपल्याला असं प्रूफ करायचं आहे की एक क्वाड्रिलॅटरल आहे
आणि त्या क्वाड्रिलॅटरलच्या प्रत्येक मिड पॉइंटच्या ॲडजस्टंट साईडच्या मिड पॉइंटला आपण कनेक्ट केलं तर जो फॉर्म होणार आहे तो फॉर्म होणारा जो काही क्वाड्रिलॅटरल मला फॉर्म होईल तो होणार आहे पॅरालेलोग्राम. काय होणार आहे? पॅरालेलोग्राम. कसं? लक्ष द्या. समजा मी कन्सिडर केलो एक ABCD इज अ क्वाड्रिलॅटरल. काय कन्सिडर केलो? ABCD इज अ क्वाड्रिलॅटरल. आणि ह्या प्रत्येक साईडचा मी मिड पॉइंट घेतलो. समजा याचा मिड पॉइंट हा आहे, याचा मिड पॉइंट हा आहे, हा मिड पॉइंट झालं, हा झालं मिड पॉइंट. बरोबर? ABCD जर लिहिलो तर याला मिड पॉइंट लावतो मी PQRS. सर्वांना जॉईन करा म्हटलंय. ऍडजस्टंट साईडच्या मिड पॉइंट्सला जॉईन करा म्हटलंय क्वेश्चन मध्ये. मिड पॉइंट्स ऑफ द ऍडजस्टंट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल सेगमेंट जॉईनिंग करायचं आहे. जॉईनिंग केलं तर मला सांगा P ला Q सोबत जॉईन करावं लागेल, R ला Q सोबत जॉईन करावं लागेल, R ला S सोबत जॉईन करावं लागेल आणि S ला P सोबत जॉईन करावं लागेल. असं केल्यानंतर हा जो PQRS जो फॉर्म झालं हा पॅरालेलोग्राम आहे असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. हा जो काही PQRS फॉर्म झाला हा काय आहे? एक पॅरालेलोग्राम आहे असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. बरोबर? चला तर एक काम करा, तुम्ही ही जी डायग्राम आहे ही डायग्राम एका बाजूला ड्रॉ करा. व्हिडिओला स्टॉप करा आणि व्हिडिओला स्टॉप केल्याच्या नंतर ही डायग्राम ड्रॉ करा. ओके? ड्रॉ केल्याच्या नंतर जे मी सांगतो ते लिहा अगदी. नंतर मग समोरचं मी कन्सेप्ट सांगतोय. लिहा बरं. लेट ABCD कॅपिटल लिहायचं. लेट ABCD be a quadrilateral. Let ABCD be a quadrilateral and PQRS comma देऊन लिहाल. कॅपिटल PQRS be the midpoints of the sides. Be the midpoint of the sides AB, BC, CD and DA respectively. AB, BC, CD and DA respectively. लिहिलं? फुल स्टॉप. खाली लिहा. लेट A बार, B बार, C बार, D बार स्मॉल लेटर मध्ये A बार, B बार, C बार, D बार, P बार, Q बार, R बार and S बार. P बार, Q बार, R बार and S बार सर्व लिहा. Be the position vectors of the points. Be the position vectors of the points A, B, C, D, P, Q, R and S respectively. A, B, C, D, P, Q, R and S respectively. Full stop. खाली लिहा. Since P, Q, R and S. Since P, Q, R and S capital be the midpoints of the sides. Be the midpoints of the sides AB, BC, CD and DA respectively. AB, BC, CD and DA respectively. Clear? ओके. जर मला सांगा हे PQRS जर ह्या ABBCCDDA चे जर मिड पॉइंट्स असणार तर मला सांगा मी P बार ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. मग P बार म्हणजे काय होईल तर P इज द मिड पॉइंट ऑफ AB म्हणजे मला मिड पॉइंट फॉर्म्युला लावावा लागेल आणि मिड पॉइंट फॉर्म्युला होते ह्या दोन पॉइंटचा पोझिशन वेक्टर म्हणजे A बार प्लस B बार डिवाइडेड बाय 2. Q चा पोझिशन वेक्टर Q बार कोणाच्या मधामध्ये आहे B बार आणि C बार तर B बार प्लस C बार डिवाइडेड बाय 2. R चा पोझिशन वेक्टर R बार C बार प्लस D बार डिवाइडेड बाय 2 आणि S बार इक्वल टू D बार प्लस A बार तर D बार प्लस A बार डिवाइडेड बाय 2. मी काय केलं PQRS सर्वांचं पोझिशन वेक्टर फाइंड केलं. तर जे मी आता सांगितलं थेरी त्याच्यानंतर हे लिहा P बार Q बार R बार आणि S बार लिहिला. ओके. आता मला सांगा रे याला पॅरालेलोग्राम म्हणून प्रूफ करायचं असेल PQRS ला तर कसं करता येईल तर व्हेरी सिंपल. पॅरालेलोग्राम कोणाला म्हटलं जाते? पॅरालेलोग्राम असा ज्यामेट्री असते ज्याच्या अपोजिट साइड काय असतात? इक्वल पॅरलल असतात. असा क्वाड्रिलॅटरल ज्याच्या अपोजिट साइड काय असतात? पॅरलल. मीन्स PQ आणि SR हे पॅरलल असायला पाहिजे किंवा QR
आणि PS हे पॅरलल असायला पाहिजे. दोन पैकी कोणते, म्हणजे एक ह्या दोन साईड किंवा ह्या दोन साईड पॅरलल असायला पाहिजे. ऍक्च्युअली ह्या दोन आणि ह्या दोनही पॅरलल असायला पाहिजे, पण तुम्हाला फाइंड करते वेळी दोन साईड किंवा ह्या दोन साईड पैकी यांच्या चार पैकी एक तर ह्या दोन साईड फाइंड करा आणि यांना इक्वल आणा किंवा पॅरलल आणा, किंवा ह्या दोन साईड फाइंड करा आणि यांना तुम्ही काय बनवा, पॅरलल बनवा. तर आपण म्हणू शकतो की PQRS कसा आहे, पॅरललोग्राम आहे. कसं करायचं आहे लक्ष द्या. देअरफॉर ह्या इथपर्यंत लिहिल्यानंतर लक्ष द्या, PQ आणि SR हे पॅरलल असं मी प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो. तर मला PQ जर पॅरलल प्रूव्ह करायचं असेल तर मला फाइंड करावं लागेल PQ बार. काय फाइंड करावं लागेल, PQ बार. बरं PQ बार जर फाइंड करायचं असेल तर PQ बारला कसं लिहिणार, Q बार मायनस P बार. कसं लिहिणार, Q बार मायनस P बार. बरं Q बार मायनस P बार जर लिहिला तर Q बारची व्हॅल्यू काय आहे, Q बारची व्हॅल्यू आहे B बार प्लस C बार डिवायडेड बाय 2 मायनस P बारची व्हॅल्यू काय आहे, A बार प्लस B बार डिवायडेड बाय 2. A बार प्लस B बार डिवायडेड बाय 2. सो इक्वल टू दोघांचा डिनॉमिनेटर सेम, इथे काय येणार रे, B बार प्लस C बार मायनस ने याला मल्टिप्लाय होणार मायनस A बार मायनस प्लस मायनस B बार. सो PQ बार इक्वल टू प्लस B बार आणि मायनस B बार कॅन्सल होणार आणि असं झाल्या कारणामुळे इथे काय उरणार, C बार मायनस A बार डिवायडेड बाय 2. हा झालं PQ बार. बरं PQ बार निघाल्याच्या नंतर आपण फाइंड करणार SR बार, म्हणजे इथे काय निघणार, SR बार. बरं SR बारचा फॉर्म्युला म्हणजे SR बार इक्वल टू काय लिहू शकतो मी, इथे लिहू शकतो R बार मायनस S बार. काय लिहू शकतो, R बार मायनस S बार. मला सांगा R बारची व्हॅल्यू काय आहे, R बारची व्हॅल्यू आहे C बार प्लस D बार डिवायडेड बाय 2 मायनस S बारची व्हॅल्यू, S बारची व्हॅल्यू आहे D बार प्लस A बार डिवायडेड बाय 2. बरोबर. बरं दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे तर न्यूमरेटरची मायनसला पुढे सबट्रॅक्शन करा. C बार प्लस D बार मायनसने ब्रॅकेटला मल्टिप्लाय कराल तर मायनस D बार मायनस प्लस मायनस A बार. सो SR बार इक्वल टू काय मिळणार तुम्हाला, प्लस D बार मायनस D बार कॅन्सल होणार, इथे काय राहणार, C बार मायनस A बार डिवायडेड बाय 2 राहणार. आता मला सांगा PQ बार आणि SR बार दोघांची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. PQ बार आणि SR बार दोघांची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. दोघांची व्हॅल्यू सेम आहे म्हणजे याचा अर्थ असा की ह्या दोन्ही वेक्टर एकामेकाला कसं असणार, इक्वल असणार. आता दोन्ही वेक्टर जर एकामेकाला इक्वल आहेत म्हणजे ऑब्वियसली हे दोन्ही वेक्टर कसं आहेत, पॅरलल म्हणू शकतो. म्हणून देअरफॉर PQ बार इक्वल टू SR बार काय होईल, PQ बार इक्वल टू SR बार. याचाच अर्थ असा की PQ बार इज पॅरलल टू मी काय लिहू शकतो, SR बार. PQ बार इज पॅरलल टू काय लिहू शकतो, SR बार. तर मला सांगा PQ बार आणि SR बार जर पॅरलल जर आलं असेल तर सिमिलरली याच्या सारखंच सिमिलरली जर मी समजा QR बार काढलो असतो आणि PS बार काढलो असतो तर हे सुद्धा काय आलं असतं, इक्वल. म्हणून मी लिहू शकतो की सिमिलरली QR बार काय लिहिणार मी, QR बार आणि PS बार, QR बार अँड PS बार आल्सो बी अ पॅरलल. तर ते सुद्धा काय निघणार, पॅरललच निघणार. मग असा जर असेल तर देअरफॉर जर ह्या दोन साइड पॅरलल आहेत, ह्या दोन साइड पॅरलल आहेत म्हणजे त्याचा अर्थ असा क्वाड्रिलेटरल PQRS आर किंवा इज अ पॅरालेलोग्राम आपण म्हणू शकतो. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरालेलोग्राम आपण म्हणू शकतो कारण अपोजिट साइड पॅरलल असल्यामुळे. तर क्वेश्चन मध्ये म्हटल्याप्रमाणे हा जो मिड पॉइंट पासून बनलेला क्वाड्रिलेटरल आहे हा एक काय आहे, पॅरालेलोग्राम आहे असं आपल्याला प्रूफ करायचा होता. तर PQRS इज अ काय आहे, पॅरालेलोग्राम आहे असं आपण प्रूफ करू शकतो. क्लियर. चला बरं लिहून घ्या इथपर्यंत. लिहा आजचं नेक्स्ट क्वेश्चन लिहा. आजच्या व्हिडिओचं काय आहे क्वेश्चन बघा. प्रूव्ह दॅट अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरालेलोग्राम इफ अँड ओनली इफ इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की प्रूफ करायचं आहे
की जो दिसणारा क्वाड्रिलॅटरल आहे तो एक पॅरालेलोग्राम आहे आणि त्याचे जे डायगोनल्स आहेत ते एकामेकाला कट करत आहेत मिड पॉइंट मध्ये, म्हणजे ज्या पॉइंटला कट करत जे काय पॉइंटवर कट करतील तो पॉइंट, बरोबर. म्हणून मी ABCD असा एक क्वाड्रिलॅटरल घेतलं. हा पॅरालेलोग्राम आहेच असं आपल्याला माहिती नाही, आपल्याला प्रूफ करायचं आहे की हा एक पॅरालेलोग्रामच आहे आणि याच्यामध्ये जे ड्रॉ केलेले डायगोनल्स आहेत AC आणि BD आर द डायगोनल्स. तर AC आणि BD हे डायगोनल आहेत आणि हे डायगोनल एकामेकाला बायसेक्ट करत आहेत. पण क्वेश्चन मध्ये एक इम्पॉर्टंट वर्ड आहे तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, इफ अँड ओनली इफ. याचा मीनिंग असा होतोय की जर समजा हे दोन डायगोनल एकामेकाला बायसेक्ट करत असतील तर हा एक पॅरालेलोग्राम आहे असं प्रूफ करायचं आहे आणि याच्या अपोजिट पण प्रूफ करायचं आहे. म्हणजे कसं, जर हा पॅरालेलोग्राम असेल तर हे डायगोनल बायसेक्ट करत असतील. काय म्हटलं समजलं, की जर समजा हा पॅरालेलोग्राम असेल तर त्याचा डायगोनल बायसेक्ट करणार किंवा करत असतील आणि याच्या एकदम अपोजिट जर हे डायगोनल बायसेक्ट करत असतील एकामेकाला तर हा पॅरालेलोग्राम असेल. असं दोनही मेथडने आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. क्लिअर. So consider ABCD is a parallelogram and AC and BD is a diagonal. So A bar, B bar, C bar and D bar with the position vector of point A, B, C and D respectively. Clear? मग मला सांगा रे, जर समजा ABCD हा जर पॅरालेलोग्राम असेल, नंबर 1 याला केस नंबर 1 लिहून घेऊ. दोन केस मध्ये सॉल्व्ह करावं लागेल याला, एक सरळ मग त्याचा अपोजिट. तर केस नंबर 1 मध्ये समजा ABCD हा काय आहे, एक पॅरालेलोग्राम आहे. ABCD काय आहे, पॅरालेलोग्राम. ऑब्वियसली ABCD जर पॅरालेलोग्राम असेल तर त्याच्या अपोजिट साइड पॅरलल असायला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ असा की साइड AB आणि साइड BC आर पॅरलल म्हणू शकतो किंवा साइड BC आणि साइड AD आर पॅरलल असं म्हणू शकतो. चला मी दोन साइड समजतो की साइड AB and साइड DC आर पॅरलल. मीन्स AB बार इज पॅरलल टू DC बार लिहू शकतो. जर हे दोन साइड पॅरलल असतील म्हणजे त्याचा अर्थ असा की AB बार इक्वल टू काय येऊ शकेल, DC बार. इथपर्यंत मला लिहायचं नाही कोणीच, मी सांगणार आहे. इथपर्यंत होईल. यानंतर मला सांगा AB बारला कसं लिहिता येईल रे. AB बारला लिहिता येणार B बार मायनस A बार इक्वल टू DC बारला कसं लिहिता येणार रे, C बार मायनस D बार. इथपर्यंत समजलं. बरं मला एक गोष्ट सांगा, B बार मायनस A बार म्हणजे AB बार होते, C बार मायनस D बार म्हणजेच DC बार होतो. जर मी याला लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडला 2 ने डिवाइड केलं तर काय येईल सांगा बरं. B बार मायनस A बार डिवाइडेड बाय 2 आणि C बार मायनस D बार डिवाइडेड बाय 2 जर दोन्ही साइडला मी 2 ने डिवाइड केलो तर. इथपर्यंत समजलं. आता लक्ष द्या, मी काय कन्सिडर केलो आधी, ABCD हा पॅरालेलोग्राम आहे आणि यावरून मला प्रूफ करायचं आहे की AC आणि BD हे एकामेकाला बायसेक्ट करत आहेत. असं जर प्रूफ करायचं असेल तर मला सांगा B बार मायनस A बार डिवाइड बाय 2 आलं, C बार मायनस D बार डिवाइड बाय 2 असं पण मिळालं. अरे मिळालं. आता यामध्ये एक मिनिट, यामध्ये थोडी ऍडजस्टमेंट करावं लागेल. ऍडजस्टमेंट कशी करतो लक्ष द्या, थोडा त्याला ऍडजस्टमेंट करावं लागेल. कशी ऍडजस्टमेंट करतो लक्ष द्या. मला सांगा B बार मायनस A बार आहे, C बार मायनस D बार आहे की नाही. तर हा मायनस A बार इकडे घेऊन जातो आणि हा प्लस D बार इकडे घेऊन येतो. समजेल. मायनस A बार जर इकडे जर नेलो आणि मायनस D बार जर इकडे आणलो घेऊन आलो तर इथे कोण आहे, B बार. मायनस D बार जर इकडे येणार तर प्लस D बार. चला हा समजलं. ओके. इक्वल टू इथे कोण उरला आता, C बार मायनस A बार इकडे गेला तर काय झालं, प्लस A बार. सांगा नाही समजलं. समजलं. मी ह्याला जर सरळ करून लिहिलो तर C बार प्लस A बारला मी A बार प्लस C बार लिहू शकतो आणि राइट हँड साइडला त्याला लेफ्ट हँड साइडला लिहितो A बार प्लस C बार. सो इक्वल टू B बार प्लस काय आहे D बार, तर इथे लिहितो मी B बार प्लस D बार. सांगा इथपर्यंत समजलं. ओके. आता मी काय करतो, लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडला 2 ने डिवाइड करतो. सो देयरफॉर A बार प्लस C बार डिवाइडेड बाय 2 येऊ शकतो आणि इक्वल टू B बार प्लस D बार डिवाइडेड बाय 2. 2 आणि 2 कॅन्सल तर हाच मिळेल. म्हणजे याचा अर्थ मी याला असं लिहू शकतो. आता इथपर्यंत लिहिल्यानंतर तुम्हाला काय वाटत आहे, बरोबर लक्ष द्या. A बार प्लस C बार डिवाइड बाय 2 म्हणजे काय,
तर ए बार प्लस सी बार डिवाइड बाय 2 इज द मिड पॉइंट ऑफ AC. एसीचा जर मला मिड पॉइंट काढायचा असेल तर एसीचा मिड पॉइंट मी कसं काढणार? एसीचा मिड पॉइंट काढणार ए बार प्लस सी बार डिवाइड बाय 2, तेव्हा मला हा मिड पॉइंट एम मिळेल एसीचा. तसंच मला सांगा जर तुम्ही बीडीचा जर का समजा मिड पॉइंट काढायचा असेल तर कसं काढणार? तर बीडीचा मिड पॉइंट काढायचा असेल तर बीडीचा मिड पॉइंट एम समजा आहे आणि याला जर काढायचं असेल तर बी बार प्लस डी बार डिवाइड बाय 2 करणार. बरोबर आहे. म्हणजेच ए बार प्लस सी बार डिवाइड बाय 2 एसीचा मिड पॉइंट आणि बी बार प्लस डी बार डिवाइड बाय 2 बीडीचा मिड पॉइंट. इथपर्यंत समजला काय? जर मी एसीच्या मिड पॉइंटला एम समजलो तर एम ची व्हॅल्यू ही होणार, किंवा मी बीडीच्या मिड पॉइंटला जर एम समजलो त्याची व्हॅल्यू ही होणार. आणि बरोबर बघा एसी आणि बीडीचा मिड पॉइंट कसा आहे? इक्वल. मग एसी आणि बीडीचा मिड पॉइंट इक्वल आहे म्हणजे दोघांचा मिड पॉइंट एकाच ठिकाणी येत आहे आणि दोघांचाही मिड पॉइंट एकाच ठिकाणी येत आहे. याचा अर्थ असा की एसी अँड बीडी आर बायसेक्ट टू इच अदर. एसी आणि बीडी हे एकामेकाला काय करणार? बायसेक्ट करणार. मग हे एकामेकाला जर बायसेक्ट करत आहेत म्हणजे याचा अर्थ मी प्रूफ करू शकलो की मी सुरुवात कुठून केलं? सुरुवात केलं की एबीसीडी हा पॅरलेलोग्राम आहे आणि तिथून प्रूफ केलं की एसी आणि बीडी आर बायसेक्ट इच अदर. म्हणजे मी इथे लिहू शकतो की देअरफॉर एसी बार अँड बीडी बार, बार कशाला? डायगोनल आहे. तर एसी अँड बीडी आर बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट इच अदर. एसी आणि बीडी बार आर बायसेक्ट इच अदर. मी म्हणू शकतो कोणत्या कंडिशनवर म्हटलं की हा पॅरलेलोग्राम कन्सिडर करून त्याला सॉल्व्ह केलं, त्यांचं मिड पॉइंट इक्वल आलं म्हणून मी त्याला काय केलं? बायसेक्ट इच अदर केलं. बरोबर. ओके. केस नंबर 2. केस नंबर 2 कॉन्व्हर्सली म्हणजे याच्या अपोजिट करणार. आता कॉन्व्हर्सली कसं करणार रे? आता मी पॅरलेलोग्राम कन्सिडर करून यांना बायसेक्ट केलो. आता मला बायसेक्ट कन्सिडर करून पॅरलेलोग्राम आणावं लागेल. ट्राय करतोय. कसं करणार? समजा एसी अँड बीडी आर बायसेक्ट टू इच अदर. एसी अँड सीडी आर बायसेक्ट टू इच अदर. एसी आणि सीडी समजा एकामेकाला बायसेक्ट करत आहेत. ऑब्विसली जर ते बायसेक्ट करत असतील तर त्यांचा मिड पॉइंट सेम असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ एसीचा मिड पॉइंट काय होणार? ए बार प्लस सी बार डिवाइड बाय 2. ए बार प्लस सी बार डिवाइड बाय 2 आणि बीडीचा मिड पॉइंट बी बार प्लस डी बार डिवाइडेड बाय 2. काय म्हटलं? समजलं? जर हे दोनही डायगोनल एकामेकाला जर बायसेक्ट करत असणार त्यांचा मिड पॉइंट काय असायला पाहिजे? इक्वल. इक्वल आलं. बरं लेफ्ट हँड साइडचा 2 आणि 2 कॅन्सल म्हणजे देअरफॉर ए बार प्लस सी बार इक्वल टू बी बार प्लस काय होणार? डी बार होईल. आता मी याला काय करतो? इकडे ऑलरेडी सी बार आहेच म्हणून मी हा डी बार इकडे घेऊन येतो तर मायनस डी बार होणार. सी बार ऑलरेडी आहे प्लस डी बार इकडे आणलो तर घेऊन आलो तर मायनस डी बार. बी बार इकडे आहेच प्लस ए बार इकडे गेलं तर मायनस ए बार होणार. अरे होणार. त्यानंतर प्लस सी बार मायनस डी बार आणि बी बार मायनस काय होणार? ए बार होणार. बर तर मला सांगा सी बार मायनस डी बार म्हणजेच डी सी बार होतोय आणि इक्वल टू बी बार मायनस ए बार म्हणजेच ए बी बार. बरोबर. तर मला सांगा सी बार मायनस डी बार आणि ए बार मायनस बी बार सॉरी डी सी बार इक्वल टू ए बी बार आला म्हणजे याचा अर्थ डी सी बार इक्वल टू ए बी बार आला म्हणजे ऑब्विसली हे दोन साइड कसे आहेत? पॅरलल. आणि ह्या दोन साइड जर पॅरलल आहेत म्हणजे देअरफॉर क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरालेलोग्राम असं म्हणू शकतो. बरं असंही म्हणू शकतो मी सिमिलरली जर ह्या दोन साइड जर पॅरलल असतील तर ह्या दोन साइड सुद्धा काय असणार? पॅरलल म्हणजेच बीसी बार इज पॅरलल टू ए डी बार लिहू शकतो आणि म्हणून एबीसीडी हा काय आहे? पॅरलेलोग्राम आहे. सांगा समजलं काय? अरे समजलं काय? बघा पहिले पॅरलेलोग्राम कन्सिडर करून मी याला बायसेक्ट दोन डायगोनल बायसेक्ट करतात सांगितलं. नंतर दोन डायगोनल बायसेक्ट करत असतील तर तो त्याच्यापासून बनणारा जो आहे क्वाड्रिलॅटरल तो कसा आहे? पॅरलेलोग्राम आहे असं सांगितलं. क्लिअर. ओके. चला ही डायग्राम एका साईडला ड्रॉ करा आणि जे मी सांगतोय ते
लिहून घ्या. ही डायग्राम ड्रॉ करा एका साईडला. लिहा. लेट A bar, B bar, C bar and D bar, A bar, B bar, C bar and D bar be the position vectors of the vertices A, B, C and D of the parallelogram ABCD respectively. Full stop. खाली लिया. Then side AB equal to side DC. So therefore खाली लिया AB bar parallel to DC bar. आणि एवढं झाल्याच्या नंतर व्हिडिओला स्टॉप करून इथपर्यंत लिहून घ्या. 1 मिनिट इथपर्यंत लिहा. हा पूर्ण कन्सेप्ट इथपर्यंत लिहा. इथपर्यंत लिहून झाल्याच्या नंतर लिहा. मी सांगतोय काय लिहायचं आहे. लिहा. याच्यानंतर लिहायचं द पोझिशन व्हेक्टर्स ऑफ द मिड पॉइंट्स of the diagonals AC and BD are A bar plus C bar divided by 2. काय सांगत आहो मी बरोबर लिहा. डायगोनल्स AC and BD are A bar plus C bar divided by 2 and B bar plus D bar divided by 2. बरोबर. याला इक्वेशन नंबर 1 देऊन द्या. तुम्हाला आता लिहायला कामात येईल. याला इक्वेशन नंबर 1 द्या. दिलं. हा. त्यानंतर लिहा समोर बाय इक्वेशन नंबर 1 they are equal. Okay. तो खाली लिहा therefore the midpoints of diagonals AC and BD are the same. Full stop. This shows that the diagonals AC and BD bisect each other. Clear? Full stop. झालं. त्यानंतर लिहा केस नंबर 2. Conversely, suppose that the diagonals AC and BD of quadrilateral ABCD असं सिंबल लिहा. of quadrilateral ABCD bisect each other, comma, that is they have the same midpoints. Full stop. तो खाली लिया the position vectors of these midpoints are equal. Therefore the position vectors of these midpoints are equal. Okay, so therefore
सो देअरफॉर हा इथपासून हा नाही लिहायचा, हा a बार प्लस c बार डिवाइड बाय 2 इक्वल टू b बार प्लस d बार डिवाइड बाय 2 इथपासून पूर्ण लिहा इथपर्यंत dc बार इक्वल टू ab बार पर्यंत लिहिना। बरं, हा इथपर्यंत झाल्याच्या नंतर खाली लिहा, याच्या खाली लिहा की देअरफॉर ab बार पॅरलल टू dc बार, AB बार पैरेलल टू DC बार, AB बार पैरेलल टू DC बार। Similarly, BC बार पैरेलल टू AD बार, BC बार पैरेलल टू AD बार। So therefore quadrilateral ABCD is a parallelogram. Quadrilateral ABCD is a parallelogram. समजलं? अच्छा, तर अशा टाइपना एक व्हेरी सिंपल कन्सेप्ट होता जो आपण इझिली बघितला। ठीक आहे, चला लिहून घ्या। तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, यानंतरचे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ। ओके, ठीक आहे, तिथपर्यंत टेक केअर, बाय।